मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंडरा सुद्धा नाव घेतलं नाही तुझ्यासारख्या नासक्याचं आम्ही. आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. कसल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठीत, अरे मराठी लाडमुठीत लय जायलेत. मग मागं लागल्यावर पठ्ठ्या मग 25 तारखेचं उपोषण होऊ दी, तुला कचकात दाखवतो. आता मनोज जरा कस तो आहे मागं लागतो नसतं तर थोपाडर नाव घेतलं नाही राव मी. 20-25 दिवस झालं तू मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, नाही तिकडे वाड्यावाड्याने हिंड. मला घेणं काय तो? आणि तू कोणता तीर माऱ्या लागून गेला मी मोजित असतो का तुझ्यासारख्याला? आणि बेत पीत नसतो मी धनंजय मुंडे. ते बनकर इथून पुढे तरी धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही. कर केस, तुला काय करायची ती. गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू मी. तू हे इतके मॅटर येत परळीपासून मुंबईपर्यंत. पठ्ठ्या मग 25 तारखेचं उपोषण होऊ दी, तुला कचकात दाखवतो. आता मनोज जरा कसतो आहे मागा लागतो, माया नादाला लागतो. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी बी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंडरा सुद्धा नाव घेत नाही तुझ्यासारख्या नासक्याचं आम्ही. आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठीत, अरे मराठी लाडमुठीत लय जायलेत. मग मागं लागल्यावर तू काय याचं कोणत्या झाडचं का पाला आहे. पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं, इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो. आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो. तुमच्या जातीचा काय संबंध याच्याशी? आरोपी तो आरोपी. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे गाबाळ येईल, मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत होतो गाबाळ. आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठा आणून द्यायला लागले. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भुकटाच वाजतो मी बी. आता तो नादी लागलास ना, नसतं तर थोपाडर नाव घेतलं नाही राव मी. 20-25 दिवस झालं तू मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, नाही तिकडे वाड्यावाड्याने हिंड. मला घेणं काय तो? आणि तू कोणता तीर माऱ्या लागून गेला मी मोजित असतो का तुझ्यासारख्याला? तू कोण तीर माऱ्या लागून गेला? तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय. ते कसले बदगी उठीत किरळ लागलेले शिळीचे शेपट, आणि ते बोंबलते हे असं करतो आणि तसा करतो. अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार. कसा फेसकूट पाडा होता त्यांचा, दोन्ही हाताने पुशीत होती. इतकाल्या जिप्पा बाहेर पाडल्या होत्या. काय सांगू तू? काय बोलावं? आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही इकत भांडणं घेता. काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारी रावीचा कळग माहीत तळपायच्या आगमस्तकात गेली. 25 ते 26 दिवसानंतरच मी नाव घेतो. तोपर्यंत नाही तरी वरचर उठीत होई. 10 पाट टोळी धरून आता ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन. औ काही कागद आणला का त्याचा? 25च्या नंतर तवर त्यांच्या गर्दी. ह्या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात. लाभार्थी, पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या, गावऱ्या खाणाऱ्या, डोंगर खातेत, दगड खातेत, गोटे खातेत, संडास बाथरूम खाल्ले का काय नु. ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार. आणि एवढी पत होती या जातीची, यांच्या समाजाची, पुरी पत घातली या नासक्या 5-50 लोकांनी. या टोळका आहे ना, त्यांच्या जातीची पुरी पत घातली. तरी ह्या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा की आपण कोणामुळे फसायला लागलो. त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय, लाभार्थी टोळ्या. प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं. आता तू आम्हाला खेटलाय, माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतो. देशमुखांच्या त्या धनंजय भैयाच्या पाठीमागं तुझ्या गुंड लावतो. बघू 25च्या नंतर. तू कुठं जात नाही, मी बी कुठं जात नाही. आणि बेत पीत नसतो मी धनंजय मुंडे.
ते बनकर इथून पुढे तरी बेत पेत नसतो. तो 25च्या नंतर भेटू. आता जरा यागळ्या याच्यातच भेटायला लागेल. ते लय चाबरेत तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं. कारण आपण येतं मोकळ्या मनाचे, आपण जातो खरं बोलून. खरं पचा ना, खरं पचत नाही. यांना खरं पचायलाच तयार नाही. हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाहीत. आता 25 तारखेपर्यंत शांत राहतो. एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा 25 जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय, तो कायदेशीरच भेटू. आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत त्या वैष्णवी लिकीनं आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा. सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मनोज जरांगे पाटील म्हणाले, चिल्लर चाळे करायला लागल्याने धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात आहे. ओबीसी नेता कोण आहेत? त्यांना आम्ही कधी टार्गेट केलेलं नाही. मी त्यांचे नाव तोंडावर घेतले नाही. धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देणार आणि आम्ही गुंडांना बोलायचं नाही का? त्यांना लोक कापू द्यायचे का? मी कोणत्या जातीचे नाव घेतलेले नाही, असा संतप्त सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितीत केलेला आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात मनोज जरांगे देखील सहभागी झालेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात आहेत. त्यांनी माणुसकीची हत्या करण्याचे काम करू नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुलींच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणे गरजेचं आहे. धनंजय मुंडेंनी काय करावे काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हे कळत नाही की काय लेकीने आपला वडील गमावला, एका भावाने आपला भाऊ गमावला. धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीने आरोपीला साथ देऊ नये. मुंडेंनी कुणालाही वाचवू नये. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सभेतून केलेली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.